हॅलो नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे कोजागिरी पौर्णिमा, त्यासाठीच ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. त्यापैकी अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा. आरोग्याच्या दृष्टीनेही हा दिवस अतिशय मंगल मानला जातो. तर रात्री चंद्र आपल्याला संपूर्ण 16 कलामध्ये प्रगट होतो आणि पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. त्यामुळे या प्रकाश किरणाचा संपूर्ण जीवनसृष्टीला लाभ होतो. तर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि चांदण्याच्या प्रकाशात ठेवलेलं दूध आपण प्रसाद म्हणून ग्रहण करण्यात ही आपली पहिली परंपरा आहे. तर चला तुम्ही पण या रात्रीला नक्कीच मसाला दूध बनवून बघा. आपल्याला जास्त घट्ट पण बनवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर तुम्ही अर्धा तास जरी काढला या रात्रीला तरी तुम्ही हे मसाला दूध बनवू शकता. आपल्याला हे दूध काय पूर्ण रात्रभर जाळवत बसायचं नाही आहे, पण अर्धा एक तास आपण काढला पाहिजे. हे दूध अतिशय आपल्या आरोग्यास चांगलं असतं. हे दूध बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही. आपल्या घरात जे ड्रायफ्रूट्स असतात ते तुम्ही घेऊ शकतात. काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घेऊ शकतात. तर ते थोडेसे भाजून त्याची आपल्याला पावडर बनवायची आहे. आणि हा घरगुती मसाला आपण महिनाभर स्टोअर करून पण ठेवू शकतो. तर मार्केटचा मसाला आणण्यापेक्षा घरगुती मसाला बनवून छान असतो. तर त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यात 3 ते 4 असं चमचेने साखर टाकून घेतलेली आहे. आणि हे दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. फक्त साई येऊन नाही द्यायची, मस्त असं डवळत राहायचं आहे. उकळी यायचा टाईम की आपण असं मस्त डवळून घ्यायचं. आणि त्याच्यामध्येच आपल्याला 2 ते 3 चमचे अशी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळे आपलं दूध लवकर घट्ट होतं आणि छान होतं. तर बघा इथं मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे. दूध उकळवतच राहायचं, कारण की दूध लवकर ओतू जातं. त्यामुळे दूध असं उकळून घ्यायचं. मिल्क पावडर टाकलं तर आपलं दूध घट्ट होण्यासाठी तयार होतं. त्यामुळे दूध कमी गॅसवरतीच छान असं उकळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण सगळे ड्रायफ्रूट्स जे आहे त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. ती 2 ते 3 चमचे अशी टाकून घ्यायची आहे. छान असं दूध मिक्स करत राहायचं. आणि हे दूध जे घेतलेलं आहे ती म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्यामुळे म्हशीचं दुधामध्ये फॅट जास्त असतं आणि घट्ट असतं. गाईचं दूध लवकर घट्ट होत नाही. त्यामुळे घेताना म्हशीचंच दूध घ्यायचं आहे. छान असं दूध मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही इथं हळद नका टाकू, आणि जर उपवास नसेल तर तुम्ही इथं हळद टाकू शकता. तशी पण आपल्याला हळद आणि दूध हे आपल्या आरोग्यासाठी छान असतं त्याच्यामुळे, आणि कलर पण छान येतो. त्यामुळे इथं मी हळद टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्ही इथं टाकू नका हळद. बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि हळदीमुळे कलर पण खूप सुंदर आलेला आहे. छान असं मिक्स झालेलं आहे आपलं दूध आणि अर्धा तासातच हे दूध रेडी होतं. चांगलं उकळून घ्यायचं आहे. सगळे मसाला वगैरे आपण इथं टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये जायफळ पावडर पण टाकलेली आहे आणि विलायची पावडर पण मी इथं काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. बघा इथं आपला मसाला दूध छान असं रेडी झालेलं आहे. 2 ग्लास घेतलेले आहे. 2 ग्लासमध्ये हे मसाला दूध टाकून घेतलेलं आहे. सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे दूध आपल्याला खूप फायदेशीर आहे आपल्या आरोग्यास. तर बघा इथं मी 2 ग्लासमध्ये दूध घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला परत ड्रायफ्रूट्स असे बारीक कट करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे. अगदी झटपट रेसिपी आहे. या कोजागिरीच्या रात्रीला तुम्ही हे दूध नक्की बनवून बघा. कशी वाटली माझी रेसिपी ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.